गोंदवले बुद्रुकची स्वच्छतेच्या वाटेवर दमदार वाटचाल, केंद्रीय समितीकडून समाधान व्यक्त। स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्पर्धेसाठी निवड झालेल्या गोंदवले बुद्रुक गावाची गुरुवारी केंद्रीय समितीकडून पाहणी करण्यात आली। या स्पर्धेसाठी ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून काटेकोर तयारी केली होती। समितीचे सदस्य नितीन धनगर यांनी प्रत्यक्ष गावात येऊन पाहणी केली। गावात आगमन होताच महिलांनी औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात लेझिम नृत्याच्या तालावर समितीचे जल्लोषात स्वागत केले। त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सादरीकरणात ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे यांनी गोंदवले बुद्रुक गावाची प्रगती, स्वच्छतेबाबत राबवलेले उपक्रम व यशस्वी अंमलबजावणी याची माहिती दिली। या प्रसंगी मानचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे श्री नितीन धनगर यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणी गटारी, टॉयलेट्स, पाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, घरासमोरील स्वच्छता अशा विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली। गावातील एकूणच स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग पाहून ते भारावून गेले। त्यांनी ग्रामस्थांचं कौतुक करत गावानं घेतलेली झपाट्याने प्रगती आणि स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केले। पाहणीनंतर त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत स्पर्धा जिंकल्यास गावाला 10 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। त्यामुळे ग्रामस्थ उत्सुकतेनं निकालाची वाट पाहत आहेत। गोंदवले बुद्रुकनं सादर केलेले उदाहरण इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार।